हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे 30 साईजच्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. हे ब्लाऊज आपलं प्रिन्सेस कटमध्ये असणार आहे. पाठीमागे आपला पूर्ण डीप नेक असणार आहे. ह्या ब्लाऊजची स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. एकाच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला नाही, कारण का व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. अगोदर तर आपण पूर्ण कटिंग बघून घेऊयात, मग आपण स्टिचिंग बघूयात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपलं अस्तरचं फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे. मी 1 मीटर इथे अस्तर घेतलेलं आहे, कारण का लॉंग स्लीव्ज आहेत, आपल्या एल्बोपर्यंतच्या स्लीव्ज आहेत, त्यामुळे मी 1 मीटर घेतलेला आहे. आता जे काही तुमची छातीची घडी आहे त्यानुसार मार्जिनचं प्लस करून इथे घडी घालून घ्या. फोल्डेड ब्लाऊज बाजू ही आपल्या साईडने ठेवायचं आहे आणि समोर खुली साईड ठेवायचं आहे. मगच पूर्ण मेजरमेंट टाकायचं आहे. सर्वात आधी तर आपण बॅक पार्टचं मार्किंग करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला जे काही आपली उंची आहे ना, त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण इथे 1 इंचच प्लस करून घेतो, कारण का आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी 1/2 इंच लागतं आणि खालच्या साईडने पलटून घेण्यासाठी ब्लाऊज 1/2 इंच लागतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा नेहमी 1 इंचच उंचीमध्ये प्लस करून घ्यायचं आहे. जे काही तुमची उंची मेजरमेंटमध्ये आली असेल त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर इथे पावणे 5 इंचचं टाकून घेऊया. 5 इंचला 2 लाईन कमी म्हणजेच पावणे 5 इंच. आता आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. मुंड्याचं मार्किंग इथे आपल्याला 5.5 इंचावरती करायचं आहे. 5.25 इंच किंवा 5.5 इंचापर्यंत आपण इथे मार्किंग करून घेऊ शकतो. जर तुम्हाला थोडं लूज होत असेल मुंडा, तर तुम्ही 5.25 इंच 5.5 इंचापर्यंत घेऊ शकता. आता हे पॉईंट आपल्याला सरळ रेष ओढून घेऊन जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. जे काही तुमचा छातीचा भाग आहे तो टाकून घ्यायचा आहे. माझी पूर्ण छाती राऊंड इथे 30 इंचची आहे. 7.5 इंच छातीचा चौथा भाग मी टाकलेला आहे आणि समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवून घेतलेला आहे. तुम्ही इथे 1.5-2 इंचापर्यंत एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊ शकता. 7 इंच आपल्याला कंबर, 1 इंच टक्ससाठी आणि समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी खालच्या साईडने सुद्धा कमरेच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. जे काही वरच्या साईडने वाढवून घेतलेलं आहे तेवढंच खालच्या कमरेच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. आता कोण्यावरून बॅक पार्टच्या मुंड्याला आपल्याला नेहमी 1 इंचावरती आकार देऊन घ्यायचा असतो आणि समोरच्या मुंड्याला हे आतल्या साईडने 1/2 इंच कमी करून आतल्या साईडने 1 इंचावरती द्यायचा असतो. इथे आपल्याला गळा रुंदी टाकून घ्यायचं आहे 2 इंच. मी इथे बॅक पार्टच्या गळ्याची मार्किंग केलेली नाही, कारण का मी ते स्टिचिंगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता जो काही मार्किंग केलेली होती आपण ते जशास तशी कट करून घेऊया. आता हे कटिंग केलेला पार्ट आपल्याला समोरच्या भागवरती ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला समोरचा भाग थोडंसं एक्स्ट्रा करून घ्यावा लागेल, कारण का समोरच्या भागाला आपल्याला इथे प्रिन्सेस कट हवा असणार आहे. आणि प्रिन्सेस कटसाठी आपल्याला टक्समध्ये थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन फॅब्रिक हवं असतं. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जास्त रुंदीमध्ये घडी घालून घ्यायचं आहे की ज्यामध्ये आपला पूर्ण टक्ससुद्धा आला पाहिजे. मी अशा पद्धतीने ॲडजस्ट करून बघत आहे आणि मग पूर्ण हे आपल्याला ठेवून घेऊन जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण काय करूयात, समोरच्या साईडला हुक पट्टी आहे, त्यामुळे आपण 1/2 किंवा पाव इंच एक्स्ट्राचं वाढवून घेऊया. जेणेकरून आपण ब्लाऊज स्टिच करू ना, तेव्हा आपल्याला समोरच्या साईडला फॅब्रिक कमी पडणार नाही हुक पट्टी आणि आयपट्टी जोडण्यासाठी. त्यामुळे आपलं स्टिचिंगमध्ये जेवढं केवढं जात असेल तेवढंच आपल्याला समोरच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपल्याला मार्किंग जशास तशी बॅक पार्टची समोरच्या पार्टवरती उमटून घ्यायचं आहे, म्हणजेच मार्किंग करून घ्यायचं आहे चारही बाजूने. आता त्यानंतर आपण गळा टाकून घेऊयात. जे काही गळा रुंदी बॅक पार्टची होती तेच टाकायचं आहे. इथे आपल्याला हुकपट्टीचे जे एक्स्ट्राचं मार्जिन होतं ना, ते सोडूनच हे मार्किंग करायचं आहे. गळा रुंदी तुम्ही बघू शकतात, मी पाव इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं त्याला सोडूनच टाकलेली आहे. गळा लांबी इथे आपली 7 इंच आहे आणि गळा रुंदी 2 इंच आहे. जे काही तुमची गळा लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा. मी इथे 6.5 घेतले होते, त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून 7 इंच घेतलेली आहे. आता टक्सची मार्किंग करूयात. 10 ते 11 इंचवरती करायचं आहे. मी इथे 11 वरची करून घेतलेलं आहे टक्सची मार्किंग. वरच्या साईडने 3.5 इंच आणि खालच्या साईडने टक्स रुंदी 3 इंच टाकून घेतलेली आहे आणि एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. आपल्याला इथे प्रिन्स कटला शेप देण्यासाठी समोर 1.5 इंच टक्स लागायचा आहे आणि मग एक सरळ 2 इंचावरती लाईन ओढायची आहे. मग आता इथून आपल्याला जसा काही मुंडा समोरचा आपल्या बॅक पार्टचा ड्रॉ केला होता तसाच इथे पहिल्याच्या सारखा ड्रॉ करून घेऊया. मग आपण इथे समोरच्या मुंड्याला आकार देऊन घेऊया.
जो काही आपला अगोदरचा मुंडा होता तो जिथं आपण जशास तशी मार्किंग करून घेऊया. आता जो आपला कोना आहे ना त्यावरून आपल्याला आतल्या साईडने 1 इंचावरती इथे पहिल्या आपला जो समोरचा मुंडा आहे ना त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. नेहमी आपल्याला बॅकपार्टचा मुंडा हा 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि समोरचा मुंडा हा 1 इंचावरती. जर तुमच्या काखेमध्ये झोळ वगैरे येत असेल तर तुम्ही इथे थोडंसं 1/2 इंच कमी करून इथे घेऊ शकता. आतल्या साईडने तुम्ही थोडंसं 1.25 इंचावरती मुंडा खोली दिली तरी चालेल, जेणेकरून तुमच्या काखेमध्ये चोळ वगैरे येणार नाही किंवा जो आपल्या घड्या वगैरे पडतात ना ते पडणार नाहीत. आता आपल्याला टक्स वाढवण्यासाठी एक्स्ट्राचं मार्जिन हवा आहे बाजूने, ते आपण खालच्या साईडने 1.5 इंच आणि वरच्या साईडने जो आपला मुंडा आहे ना तिथून 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने साईडने वाढवून घ्यायचं आहे, कारण काही आपलं प्रिन्स कटचं ब्लाऊज असल्यामुळे टक्समध्ये आपल्याला इथे थोडंसं वाढवून घ्यावं लागेल. आता खालच्या साईडने 1/2 इंचाचं वाढवून घेऊया, कारण का आपल्या टक्समध्ये थोडा आपल्याला पफ हवा आहे, त्यामुळे आपण हे खाली 1/2 इंचाचं वाढवून घेऊया. जर तुम्हाला पफ छान यायचा असेल तुमच्या प्रिन्स कटमध्ये तर तुम्ही इथे 1/2 इंचाचं नक्की एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता हे आपल्याला टक्समध्येच ठेवायचं आहे. बाजूने जे एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे ना ते आपल्याला मायनस करून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीने इथे अशा प्रकारे मायनस करून घेतलेलं आहे. फक्त हे टक्समध्येच उंची मी घेतलेली आहे वाढवून 1/2 इंचची. आता हे पूर्ण आपल्या समोरच्या पार्टचं मार्किंग करून झालेलं आहे. ते जशास तसं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. समोरचा गळासुद्धा आपण इथे कट करून घेऊया. मी इथे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या काही कामाचा ठरला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या कोणी मैत्रिणींना ह्या व्हिडिओची गरज असेल तर त्यांना व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी काही नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग आता ही आपली समोरच्या पार्टची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. आता आपण जो प्रिन्स कटचा भाग आहे तो सुद्धा कट करून घेऊया. आतमधला जो टक्स आहे ना ते पूर्णपणे आपल्याला इथे मार्किंग केलेला मायनस करायचं आहे. जर कुठे खालीवर झालं असेल एक्स्ट्राचं ते आपण एकदम सरळ करून घेऊया. आता जो टक्सचा शेप आहे ना जशास तसा आपण इथे कट करून घेऊया. हे पूर्णपणे आपल्याला कट करून टाकायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की कटिंग करून बघा, जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट बनेल. कटोरी कुठेही चपटी होणार नाही. कटोरीला मस्त असा पफ येणार आहे. तुम्ही बघू शकतात मी मेन फॅब्रिकवरती हे पूर्ण जे आपले पार्ट्स होते ना ते कटिंग करून घेतलेले आहेत. जे आपलं मेन फॅब्रिक होतं त्यावरती ठेवून मी पूर्ण अर्धा इंचाचं वाढवून कटिंग करून घेतलेलं आहे. चला तर मग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय.